की आपल्या समोर महिलांच्या संदर्भात काय बोलणार आहे सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. जय भीम जय संविधान. मी रोहिणीताई बोलत आहे पॅन्थर इंडियन सेनामधून. तर माझं एक सांगणं आहे, आपल्या ज्या शासन काही झोपलं आहे का, शासनाने काही झोपा घेत आहेत का. आज आपल्या आया बहिणी रस्त्यावनी भर रस्त्यावनी त्यांची इज्जत आबरू लोटली जाते, ती कुठं जाते. अशा लोकांना तुम्ही ठामपणे त्यांना धरून शिक्षा न देता त्यांच्या आया बहिणींना रस्त्यावर उतरा, तेव्हा त्यांना कळेल काय आहे शासन. काय झोपलं आहे का. फडणवीस खाली डोकं वर पाय हे केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. का तर आज आमच्या पुणे शहरामध्ये इतका अत्याचार चाललेला आहे की तो अत्याचार कोणच थांबू शकत नाही का. पोलीस कमिशनर सगळे झोपलेले आहेत का. त्यांनी का आतापर्यंत आमच्यावर काय घेतलं नाही. कोथरूडमध्ये एवढी बातमी चाललेली आहे तरी तिथं झोपा चालल्यात पोलिसांच्या. तक्रार का दाखल करत नाही. आणि आता जर ती तक्रार दाखल नाही केली तर आम्ही आज तिथे सर्व महिलांना घेऊन ऑल इंडिया पॅन्थर सेना दीपकबाई केदार यांच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरू. तर तुम्हाला हे मान्य असेल तर तुम्ही ती तक्रार करून घ्या आणि आमच्या आया बहिणींना रस्त्यावरून चालताना नाही तर लायसन काढून द्या. जर प्रत्येकाला असं वाटत असेल तर आमच्या आया बहिणींना लायसन काढून द्या. जायचं कुठं राहायचं कुठं. आणि जे युक्त आहे त्यांना ह्या प्रकरणात अशा भेटतील, जो मनुष्य दिसेल तिथं त्या ठोकणार त्याला. आणि बघणार नाही कानून काय कानून कायदे काय. कानून आम्हाला पण येतो. जेव्हा कानून उतरतो ना, तुमच्या आया बहिणी गेल्या कुठं. 1,500 रुपये देताना तुम्ही त्या 1,500मध्ये काय तुम्ही खरेदी करायला काय नाही ना. मग तुम्ही झोपला नाही तर तुम्ही ते काम करा आणि पूर्ण बहिणींना सुरक्षित ठेवा. हीच रोहिणीताई चव्हाणची मागणी आहे. जय भीम जय संविधान.